अशा प्रकारे आपला कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे. छानपैकी आता चटणी घेऊया. खूप छान. हे गाईज, चला आज आषाढी निमित्त आपण बनवूया वरईचे म्हणजे बगरीचे खुसखुशीत डोसे. चला तर आजच्या या खुसखुशीत डोस्यांसाठी लागणारं साहित्य पाहूया. 1 वाटी भगर घेतलाय आपण, वरई. 1 वाटी साबुदाणा घेतलाय, छोटी वाटी. पाऊण वाटी शेंगदाणे घेतले आहेत. आणि याला लागणारं थोडंसं जिरं अगदी थोडं घ्यायचं. सर्वप्रथम एका गंजामध्ये भगर टाकून घेऊया. त्यानंतर साबुदाणा टाकूया. त्यानंतर शेंगदाणे टाकूया आणि थोडंसं जिरं. चला तर हे सर्व मिश्रण एकत्र करून यामध्ये 1 इंच पाणी राहील असं पाणी टाकूया. आणि यामध्ये एक आपण सोलून बटाटा टाकूया. सोलून घेतलेला बटाटा आपण आता खिसून घेऊया आणि त्यात मिक्स करूया. किसलेला बटाटा स्वच्छ धुवून त्यात एकत्र करूया. हे मिश्रण आपण साबुदाणा पूर्ण भिजेस्तोवर ठेवूया. नंतर खूप छान मिश्रण भिजलेलं आहे. आता आपण याला मिक्सरमध्ये काढून घेऊया. छान मऊसर काढून घ्यायचं. तर आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकूया. हिरवी मिरची टाकूया. खुसखुशीत डोश्यांबरोबर खाण्यासाठी आपल्याला चटणी बनवायची आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आहे हिरवी मिरची, गूळ, 4-5 काजू, खोबरं बारीक चिरलेलं, शेंगदाणे, काळं मीठ आणि थोडासा फूड कलर. आणि त्यासोबत लागणार आहे थोडं पातळ करण्यासाठी आपल्याला पाऊण कप ताक. चला तर आपण चटणी मिक्सरला फिरवून घेऊया. अशा प्रकारे आपली चटणी तयार झालेली आहे. हिला आपण आता जिऱ्याचा तडका देऊया. चटणी आपली रेडी आहे. चला तर आता आपण डोसे बनवूया. तवा ठेवला आहे मी, त्यावर थोडंसं पाणी टाकायचं. अशा प्रकारे आपला डोसा तयार होत आहे. अशा प्रकारे आता परतून घेऊया. अशा प्रकारे आपला कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे. छानपैकी आता चटणी घेऊया. खूप छान. हे गाईज, चला तर अशा खुसखुशीत डोशांप्रमाणे आणखी रेसिपीजचा आनंद घेण्यासाठी पुन्हा लवकरच भेटूया. टिल देन बाय.